नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलमध्ये तर विश्वामुळे चक्क आता जयंतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार, तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी जयंतला सगळ्यांसमोर मारणार कानाखाली. नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, सिद्धू आणि भावनाचं लग्न तर आता धूमधडाक्यामध्ये पार पडलं, तुम्ही पाहिलंच असेल. पण यांच्या लग्नानंतर घडलेली सगळ्यात भयानक मोठी गोष्ट म्हणजे जयंतने चक्क एका डॉक्टरांना पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की त्या आजीला ओव्हरडोस द्या, जेणेकरून ती आजी कधी देखील बोलू शकली नाही पाहिजे. तर दुसरीकडे विश्वासमोर आता ह्या जयंतचा खरा पर्दाफाश झालेला असतो, कारण की आजी जे जे काय बोलतात ना, ते सगळं विश्वाने रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि त्याच्यामुळे विश्वाला समजलेलं असतं की हा जयंत कानिटकर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये कशाप्रकारे धूळ फेकतोय आणि सगळ्यांच्या नजरेत चांगला बनण्याचा प्रयत्न करतोय. तर विश्वाने ठरवलेलं असतं की आता काही जरी झाली ना, तर ही आपल्याला शेवटची संधीच आहे. त्याच्यामुळे ह्या जयंतचा खरा चेहरा लवकरात लवकर सगळ्यांसमोर मला आणला पाहिजे आणि त्याच्यानंतर मात्र ह्या जयंतचा खरा पर्दाफाश होईल आणि त्याच्यानंतरच जानूला योग्य तो न्याय भेटेल. तर दुसरीकडे आता सिद्धू आणि भावनाचं लग्न झाल्याच्या नंतर मात्र सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटीलनी सगळ्यात मोठी योजना आखलेली असते. म्हणजेच तिला माहीत असतं की जर भावनाच्या हातून सत्ता सगळी माझ्या हातात घ्यायची असेल, तर मला खूप अशी मोठी योजना आणि प्लॅनिंग आखलं पाहिजे. कारण की तुम्ही पाहिलंच की ही आजी आत्तापर्यंत खूप क्रूरपणे वागली, पण ह्या आजीने आत्तापर्यंत तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की तिला वाटत होतं की गाडे पाटलांची परंपरा जी काही चालत आलेली आहे ना, ती सगळी काही भावनामुळे मोडलेली असते. त्याच्यामुळे आजीला आता भावनाकडून बदला घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नसतो. तिने खूप सारे कट कारस्थानं करून पाहिली, पण तरी देखील मात्र ह्या आजीला अजूनपर्यंत यश आलेलं नसतं. तर दुसरीकडे मात्र आता आजी ठरवते की काही जरी झालं तरी भावना ज्या क्षणाला ह्या घरामध्ये पाऊल टाकेल ना, त्या क्षणाला मी भावनाला माझ्या मुठीमध्ये ठेवणार. कारण की त्याच्यानंतर मी भावनाचं असं काही सिक्रेट माझ्याकडे आहे ना, ते जर तिच्या बहिणीला कळालं तर त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. त्याच्यामुळे आता आजी म्हणते की हाच एक सगळ्यात मोठा हुकुमाचा एक्का मी चालवेन आणि भावनाला माझ्या मुठीत परत करेल. नाहीतर ह्या भावनाने माझ्या कुटुंबाचं पूर्णपणे वाटोळं केलं असं आजीला वाटत असतं आणि माझ्या सिद्धूला माझ्यापासून तोडून ते कायमचं त्या दळवींच्या लोकांकडे घेऊन जायला देखील मागे पुढे पाहणार नाही, असं पूर्णपणे आजीला वाटत असतं. तर दुसरीकडे आता दळवींच्या घरांमध्ये सगळ्यात मोठी भयानक गोष्ट घडते. म्हणजेच तुम्ही पाहिलं की आजी बोलायचा प्रयत्न किती करत होते, पण बिचारीला नीट वाचा देखील फुटली नाही आहे. त्याच्यामुळे विश्वाने तर त्याचं काम खूप चोखपणे पार पाडलं, कारण की त्यांनी खूप मोठा पुरावा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पुरावा गोळा केलेला असतो. पण दुसरीकडे मात्र आता विश्वाच्या डोक्यामध्ये एकच प्लॅनिंग शिजत असतो, त्याचं एकच टार्गेट असतं. कारण की त्याला माहीत असतं की जयंत कानिटकर सगळ्यात मोठा महामूर्ख आणि महापापी माणूस आहे, तर याला सगळ्यात अगोदर शिक्षा झाली पाहिजे याच्या पापाची. कारण की ह्याने आत्तापर्यंत जे कांड केलेत ना, ह्या सगळ्याची त्याला जर शिक्षा नाही झाली तर मग काहीच फायदा होणार नाही. याबाबत मात्र सगळे काही गोष्ट आपल्या विश्वाला समजलेली असते. तर विश्वाने विचाराने ह्या जयंतच्या नादापायी स्वतःची आई गमावली आणि स्वतःच्या कुटुंबाचं वाटोळं देखील करून घेतलेलं असतं. पण बिचारा विश्वाला माहीत नसतं की ज्या क्षणाला त्याला कळेल की ह्या सगळ्याला जबाबदार म्हणजे ही स्वतः जानू आणि हे दळवी कुटुंबच आहे, त्यावेळेस मात्र बिचाऱ्याच्या मनावरती अजून काय परिणाम होईल हे खूपच भयानक ठरेल. तर दुसरीकडे विश्वाने आता शपथच घेतलेली असते की जयंत कानिटकरला जोपर्यंत तो सगळ्यांसमोर आणत नाही, त्याचा खरा चेहरा पर्दाफाश करत नाही, तोपर्यंत तो शांतच बसणार नाही. तर दुसरीकडे मात्र लक्ष्मीने डोळ्यावरती जी काही पट्टी बांधलेली असते ना जयंतबाबत, आता ती देखील लवकरच सुटणार आहे. कारण की ती आतापर्यंत म्हणत होती ना की माझा सगळ्यात चांगला आणि जबराट जावई मात्र हा जयंतच आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की जयंतकडे एवढा सारा पैसा होता, पण त्यांनी केलेलं पाप मात्र ह्या लक्ष्मीला कधीच दिसलं नव्हतं. कारण की तिला वाटत असतं की जानूसाठी म्हणजेच आमच्या सगळ्या कुटुंबासाठी सगळ्यात बेस्ट जावई म्हणजे हा जयंत कानिटकरच आहे. पण आता तुम्हाला कळेलच की सगळ्यांना की त्याचा खरा चेहरा ज्यावेळेस मात्र विश्वा ह्या सगळ्यांसमोर आणतो, त्यावेळेस मात्र मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही लक्ष्मी आपल्या विश्वावरती विश्वास ठेवणार नाही आहे. तिला माहीत असतं की तिचा जयंत असा नाही आहे, तिचा जयंत तसा नाही आहे. त्याच्यामुळे तिचा प्रयत्न हाच चालू असतो की काही जरी झालं तरी शेवटी मात्र ती जयंतला वाचवण्याचाच प्रयत्न करणार आहे. पण मित्रांनो, फायनली आता श्रीनिवास दळवीला कधी ना कधी आत्ता अक्कल येते आणि त्याला देखील समजतं की हा जयंत कानिटकर कसा आहे. आणि हे सगळं तुम्हाला पुढे खूप भयानक आणि इंटरेस्टिंग अशा ट्विस्टद्वारे पाहायला भेटणारच आहे. आणि दुसरीकडे मित्रांनो, आता ज्यावेळेस मात्र या जयंतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल, त्यावेळेस मात्र आता आपल्या विश्वावरती हे लोक विश्वास ठेवतील का नाही हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर आता दुसरीकडे सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील म्हणजेच आपली आजी, ती आता भावनाचा चांगल्याच प्रकारे माज उतरवणार आहे. कारण की भावनाने याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल की आजीकडून बदला घेण्याच्यासाठी तिचा किती सारा छळ केला होता, पण त्या सगळ्याचा बदला म्हणून आता आजी देखील भावनाला सोडणार नाही आहे. तर जानूला देखील आता भावनासोबत तिच्या लग्न झाल्याच्या नंतर जायचं असतं, तर आता तिथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. तर पुढे तुम्ही पाहताल की ह्या
जयंत कानिटकरला चक्क आता पोलीस पुढे अटक देखील करताल. परंतु आता मित्रांनो हा जयंत कसाबसा सुटेल, परंतु ही दळवींची लोक आपल्या विश्वावरती विश्वास ठेवतील का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो अजून एक यात भयानक असा इंटरेस्टिंग ट्विस्ट हाच आहे की विश्वाला अजूनपर्यंत माहितीच नाही की त्याच्या आईचा पडून मृत्यू झाला आहे का तिला कोणी मारलेला आहे. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की ह्या महामूर्ख संतोषने अजूनपर्यंत ह्या जयंतचा चेहरा एक्सपोज केलेला नसतो. तर हे सगळं तुम्हाला खूप सारे टर्न ट्विस्ट सगळे पाहायला भेटतील. तर उद्यापासून पाहायला विसरू नका. दररोज दुपारी 2 वाजता रात्री 9 वाजता आपल्या चॅनलवरती भेटूया पुढच्या येणाऱ्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.